मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? होप सो खूप छान असतील. तर आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त असा जावा. तर आता वाजले 11. तर अजून काय झोपला आहे तुम्हाला दाखवते. तर मी त्याचं जी पॅन्ट असते ती चेंज केली, डायपर काढले आणि त्याला शॉर्ट्स घालून ठेवले, कारण की खूप वेळ झाला तो डायपरमध्ये होता. तर काल असं झालं आहे, रात्री अराउंड 3 o'clock तो उठला आणि मला बोलतो की मला खुजली येते पायाला. आणि तो खाजवत होता, खूप खूप खाजवत होता, त्याला कंट्रोलच होत नव्हतं. तर त्याला ॲक्च्युली काय झालं आहे, परवा तो गार्डनमध्ये गेलेला ना, तर तिथे मे बी त्याला काहीतरी चावलं आहे, किडा वगैरे काहीतरी चावलं आहे. तर त्याच्या पायाला झालं आहे, थोडं सुजनसारखं झालं आहे. तर मी डॉक्टरला रात्री मेसेज केलेला की असं असं झालं आहे. तर डॉक्टरनी मला सांगितलं आहे लॅक्टोकॅलेमाइन ते अप्लाय करण्यासाठी त्याला 3दा दिवसातून, आणि एक ॲटॅरेक्स म्हणून सिरप येतो 5 ml द्यायला सांगितलं त्याला. तर तेच मी त्याला दिलेलं रात्री, बट माहिती नाही त्याला खूप त्रास होत होता. तर डॉक्टरचे सकाळी बोलणं झालं, तर डॉक्टर बोलले 3 दिवस तो कोर्स पूर्ण करा, काही नाही होणार, ते नॉर्मल आहे. तर तेच, आणि काय नाही, आता आहे, आता उठेल. आता मी त्याला झोपूनच येते, जेव्हा उठायचं तेव्हा उठून दे. कसं असतं की ना, मुलं आपण उठवलं ना तर मुलं एकदम क्रँकी होऊन जातात. तर त्याला जेव्हा वाटेल, कारण की ना अटॅरेक्सचा सिरप असा आहे की त्याला खूप झोप पण येईल. तर जेव्हा त्याची मर्जी असेल तेव्हा त्याला उठून द्या. तर मी आता बनवणार आहे छोले बनवणार आहे. तर आता त्याचीच तयारी करते पटपट. स्काय उठण्याच्या अगोदर अर्धा स्वयंपाक करून टाकते. मध्ये मध्ये उठतोय तो. चला, मी थोडा वेळ येतच तुम्हाला भेटते. गुड मॉर्निंग बुब्बू. आले आले शोना, गुड मॉर्निंग. इथे मम्माला हे कर. गुड. सो स्कायला इथे काहीतरी चावलं आणि ते पूर्ण सुजले आहे, बट ते व्हिडिओमध्ये नाही दिसत आहे. स्काय करत आहे नाश्ता, आणि त्यांनी जो तुटला ना, त्याने तो अभिचा जुना खराब झालेला लॅपटॉप त्याला आम्ही दिलेला आहे. तर तो असाच खेळत असतो, तर त्याला मी खेळता खेळता नाश्ता बनवते. आज मी त्यासाठी केले दूध चपाती नाश्त्यामध्ये. बुब्बू हाय कर सर्वांना. काय तू काय करतोय? तू काय खाणार? आमरस खायचा बाबू. आता मँगोज नाहीये. खातो तू मँगो खातो. कायू, तू स्कूल मध्ये जाणार आहे? का नको? स्कूल मध्ये का नको बुब्बू? स्कूल मध्ये फ्रेंड्स असणार, स्कूल मध्ये खेळायचं ना. ते पॉकेट नाहीये बुब्बू, पॉकेट नाहीये. या शॉर्ट्सला तुझं पॉकेट नाहीये बुब्बू. आणि स्कायू इथे बघ मम्माकडे. बुब्बू, स्कायू आता बिझी आहे खेळण्यामध्ये ना बुब्बू, बिझी आहे ना. सगळ्यांना हाय करून टाक. हाय स्कायू. बुब्बू, आज जेवणामध्ये आहे छोलेची भाजी, वरण, चपाती आणि भात. पॉपकॉर्न वाला आला आहे आपल्या इकडे. तुला कुठला फ्लेवर? एक कॅरेमल वाला देना. ये कौन सा है? पेरी पेरी है. पेरी पेरी पे कुणाला हवा है? अच्छा. और ये हाँ कॅरेमल फ्लेवर घेतला. और चीज ना. कितना हुआ तीनों का? 60 रुपये. ये लो. हॅलो मसाला. म्हणजे ते कुरमुरे हे खाल्लेस का? कुरमुरे बोलताय पॉपकॉर्न खूप टेस्ट आहे. खूप मी खूप खाल्लंय.
याशीला ना. हो गेला. अबघ अबघ अबघ. थँक्यू माय लव्ह. सिनू काय करतो. हे घे हे घे ते मम्माला. काय करतो तू. दाखव इकडे बघा. इकडे काहीतरी चावलं आलंय बघा. इकडे वर कर. ना भू झाला. मी फेकते आते ना फेकते. त्याच्यात मला वाटतं त्याने झणझणीत मसाला फक्त भरून दिलाय. पहिलंच कायूने खाल्लं तो पेरी पेरीच खाल्लाय. एवढा तिखट आहे झणझणीत. तो आता पुढे गोड खातच नाही कॅरमलवाला. त्याच्याकडे खूप छान पॉपकॉर्न मिळतात. खूप छान स्वारी असते असते कॅरमकडे. कॅरम वरून नो फाईट. नाईस. अशी ही चालली आमची पॉपकॉर्न पार्टी. न्यू मेंबर ऍड झालेला आहे पॉपकॉर्न पार्टीत. पॉपकॉर्न गाईज फिनिश. हा पॉपकॉर्न बघ. चला आता चाललोय तलावाकडे. अरे पाऊस नको यायला ना बिलू. हा बोलतो डॅडीचं ऑफिस आहे. ये कुठे. हा ऑफिस आहे ना डॅडी ऑफिस. हे हात नाही सोडायचा. इकडे अद्वैत खेळतोय पुढे ना. आपण त्याच्याकडे जाऊया. ओके चलो. इकडे आहे हा बघ. इथं नीट ये. चाल या सी बघूया. अद्वैत दिसतोय तुला. चल पुढे बघूया आपण. नीट चाल नीट चाल. चल ये आजूला बघूया. आहे का दिसतोय तुला. अरे आहे आहे. इकडे खेळतोय पुढे. थांब. सी हा बघ अद्वैताचा बघ खेळतोय. हेच ते तलाव आहे. ते सगळी मुलं खेळायला येतात दर दिवशी. रॅकेट आणि हे ते आज बिगडे म्हणून एवढे खेळत नाहीत. अरे कबड्डी चालतं. इथं अद्वैत खेळतोय. ना ते बघ खेळत आहेत राईट. चल अद्वैत दादा फास्टर बॉलर. खेळ. Oh, very good. Duck, duck. Duck आहेत ना. Duck, duck. Duck आहेत ना. कसे आहे ना. येस
बोट आहे ना, जा. बस 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 बस. चला एकदम स्लोली स्लोली जायचं. लेफ्ट हँड साइडने, लेफ्ट नाही, लेफ्ट नाही पिल्लू, पळायचं आहे. थांब गाडी बघा. आता भूक लागली, आता चाललोय घरी ना. चलो ए चल चल चल. डोंट टच. चलो. काय भेटतं बाबू इकडे? काय भेटतं? आईस्क्रीम ना. दरवेळी तुला इथं आईस्क्रीम पाहिजे असतं ना. हे हा 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 मल्ला मल्ला. तुला तिकडे आईस्क्रीमचं ना, बट तुला काय मिळणार ना स्काय. नो नो नो. चला जाऊ. ए थांब थांब, बघ बघ बघ. आदू हा आला. थांब कचरा हे करतो. कचरा काढतो. ही सॉफ्टी खायला. अजून काय पाहिजे? मस्त वडापाव आहे ना. घराच आहे पण तो थोडा वेगळा स्टाईल मध्ये. हॅलो. तर आता झाले ही संध्याकाळ. तुम्ही बघू शकता माझी देवपूजा पण झाली आहे आणि आता मी जेवणाला सुरुवात केली आहे. तर आता मी बनवत आहे मशरूमची भाजी. तर तुमच्यावर आज मी शेअर करते की मशरूमची भाजी मी कशी बनवते. सो पहिला मशरूम चांगलं कट करून घ्यायचं आणि त्याला चांगलं वॉश करून घ्यायचं. सो पहिला मशरूम चांगलं कट करून घ्यायचं आणि त्याला चांगलं वॉश करून घ्यायचं. एकदम 2-3 पाण्यामध्ये चांगलं वॉश करून आणि मी त्याचे असे पीसेस बनवले. एवढे म्हणजे एक मशरूमचे 4 पीस. तर एक कढई घेतले, त्याच्यामध्ये टाकले मी ऑइल अर्धा चम्मच. तर ऑइल आता गरम झालंय तर मी त्यामध्ये टाकणार आहे 3 मीडियम साईजचे कांदा. कांदा मस्त असा भाजून घ्यायचा.
आता डिनरमध्ये आहे मशरूम मसाला मशरूम मसाला आणि दुपारचं छोलेची भाजी आणि जीरा राईस. सो अभि आता टेस्ट करतोय मशरूम मसाला. कसा आला अभि? खरं बोल. ॲक्च्युली याला मशरूम आवडत नाही, बट मी बनवलं, मला स्कायसाठी बनवायलाच लागतं, तर मी आमच्यासाठी पण बनवलं. हॅलो, आता झाली आहे रात्र. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. उद्या एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्याकडे हजर राहील. टिल दॅन बाय, टेक केअर, गुड नाईट, बाय.